काम केल्यानंतर तुम्हाला फळ देणारच आहे. त्याच्यामुळं ज्योती वहिनींचं भरपूर असं काम आहे. त्याच्यामुळं ज्योती वहिनीला अडचण नाही दिसत मला. खरं तर मगाशी आपले नामदार साहेब बोलत असताना म्हटले की विधानसभेला लोकसभेला अपयश आलं, विधानसभेला त्या ठिकाणी थोड्या मतानं विजय झाला. तर जी काही उणीव त्यावेळेस भासलेली ती उणीव भरून काढायला भेटेल, कारण ते थोडेसे भावनिक झालेले पाहायला भेटले. साहेब भावनिक झाले, आम्हाला बी ते दुःख आहे. इथं 42 मतं कमी पडली, आमच्याकडे 6 मतं कमी पडली. कारण काय झालं, साहेब आजारी होते आणि साहेबांचा संपर्क राहिला नाही आणि लोकांचं काय झालं, थोडस विकास सोडून लोक पळाली, लांडगेच्या मागं पळाली. लोक ना त्या टायमाला आला रे आला लांडगा, बघू एकदा लांडग्या मागं पळून ती लांडग्या मागं पळाली. पण मग तो लांडगा आला आणि ते गेला, पण लोक पण तशीच बावरल्या गेली. त्याच्यामुळे तरी आम्ही जरी 6 कमी पडलो, हे 42 कमी पडलो. पण आता जिल्हा परिषदला आता अनुभव आलाय ना, की आता ही गडबड होणार की नाही? आता अजिबात गडबड होणार नाही. कारण विकास म्हणलं ना की वळसे साहेब आणि मानसिंग भैया, आता विकास तुम्हाला जर करून घ्यायचा असेल तर ज्योती वहिनीला आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणलंच पाहिजे. त्यांनी सांगितलं जी काही कसर होती ती कसर भरून काढ. हो, नक्कीच आम्ही भरून काढणार. आम्ही ग्रामस्थ ती कसर नक्कीच भरून काढणार. कारण मी वाघाळ्याचा आहे, मी सोनवणे कुटुंबामधला आहे, पण माझी भावकी इथे सोनवणे आणि सोनवणे भावकी सुद्धा आमची खरोखरच ते बी म्हणजे अखंड हरिनाम सत्यामध्ये असतात. चिखले आमचे पाहुणे आहेत. जिकडं मी कोणीच काय अशी पिंपरी सुद्धा आहे ना, ही सुद्धा 90%च्या मोर चालणार. कारण आता ती उणीव भरून काढायची. साहेब तुम्हाला तोंडाने वाक्य ओळखतात राव. आनंदराव सोनवणे कोण आहे, कंचा शेतकरी आहे ते ओळखीतात. आणि आपण जर नाही ते काम केलं त्याचा उपयोग नाही. काय झालं, त्या टायमिंगला झालं ते झालं, पण आता साहेब सगळ्यांना ओळखीतात, पिंपरीत ओळखीतात, वाघायला ओळखीतात. त्याच्यामुळे साहेब आमचा परत कान धरणार, पण कान धरून देणारच नाही आम्ही. डायरेक्ट 90%च्या मोर सगळी गावं चालणार आहेत. त्यांना नाराजीची वेळ येणार नाही. नाही येणार, साहेबांच्यावर परत नाराजीची वेळ येणार नाही, हे नक्की सांगतो.